असं म्हणतात की आपल्या भविष्याचे रहस्य आपल्या दिनचर्येत लपलेले आहे. काय आपणास याची जाणीव झालेली आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, दिनचर्या म्हणजे प्रतिदिनी वागण्याची एक विशिष्ट पद्धत, ज्यामध्ये आमच्या जीवनाला एक शिस्त लागते. यामध्ये ज्यांना पाचारण आहे अशा लोकांनी योग्य जीवन जगावे म्हणून व्यावहारिक मार्गदर्शन केले जाते. प्रियांनो, विश्वासणाऱ्यांच्या जीवनाला काही बंधने असतात आणि ती त्यांनी पाळणे आवश्यक असते. आजच्या अध्ययनात आपण विश्वासणाऱ्यांनी काय करू नये आणि काय करावे याबद्दल पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, इफिस्करास पत्र ह्याच्या 4थ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही पाहत आहोत की कशा प्रकारे आम्हाला मनोवृत्तीत नवीन व्हायचे आहे. आम्हाला एक नवीन मनुष्य धारण करायचा आहे. 24व्या वचनावर पुन्हा एक वार थोडक्यात आपण विचार करूया. जुन्या माणसाला ख्रिस्ताबरोबर आधीच खेळण्यात आले आहे हे सत्य जाणून आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जुन्या मनुष्याचा त्याग करायचा आहे. याचा अर्थ असा नाही की आमच्या या आयुष्यात जीवनात आमचा जुना दैहिक स्वभाव कायमचा नष्ट केला जातो. आमची या जुन्या दैहिक स्वभावातून सुटका होत नाही, परंतु आम्हाला या स्वभावानुसार वर्तन करावयाचे नाही किंवा या स्वभावाला आमच्या वर्तनावर ताबा घेऊ द्यायचा नाही. एकीकडे आम्हाला आमच्या जुन्या स्वभावाचा त्याग करावयाचा आहे, तर दुसरीकडे आम्हाला नवीन मनुष्य धारण करावयाचा आहे. हे पवित्र आत्म्याने केलेल्या पुनर्जीवनाद्वारे होते. ख्रिस्तामध्ये असलेली कोणतीही व्यक्ती नवीन मनुष्य आहे. आम्हाला आमच्या नवीन स्वभावानुसार जगायचे आहे. या ठिकाणी रोमकरास लिहिलेल्या पत्राचा संदेश पुन्हा सांगण्यात आलेला आहे. या सत्याचे एक छोटेसे उदाहरण मी आपणाला देते. संतापी किंवा तापट स्वभाव हे जुन्या मनुष्याचे प्रतीक आहे किंवा तो जुना दैहिक स्वभाव आहे. परंतु एकदा आम्ही ख्रिस्तामध्ये असणारे झाल्यावर आमचा जुना स्वभाव म्हणजे तापट स्वभाव आम्ही सोडून द्यायला हवा व नवीन स्वभाव म्हणजे प्रीती अंगी बाळगायला हवी. परंतु हे आम्हाला स्वतःच्या सामर्थ्याने करणे शक्य नाही. म्हणून ही गोष्ट प्रार्थनेद्वारे देवाच्या समोर सादर करून पवित्र आत्म्याचे साह्य त्यासाठी मागणे अगत्याचे आहे. पवित्र आत्म्याच्या साह्यानेच केवळ आम्ही जुन्या मनुष्याचा त्याग करून नवीन मनुष्य धारण करू शकतो. पॉल पुढे म्हणतो की आम्ही धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. यावरून दिसून येतं की हे ख्रिस्ताचे आम्ही धारण केलेले नीतिमत्व आहे आणि हे सर्व देवाच्या पवित्रतेच्या गुणवैशिष्ट्याशी अनुरूप आहे. आम्हाला ख्रिस्तामध्ये नीतिमान असे घोषित करण्यात आले आहे आणि आम्ही स्वर्गीय स्थळी ख्रिस्तामध्ये बसलेले आहोत. म्हणून आमचे या पृथ्वीवरचे वर्तन आमच्या या स्थानाला शोभेल असे असायला हवे. जर एकीकडे आम्ही ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थळी बसलेले आहोत, तर आमचे वर्तन ख्रिस्त सदृश्य असे असायला हवे. मला वाटतं पौलाने ही गोष्ट स्वतःच्या जीवनात प्रत्यक्षात आणली होती. तो ख्रिस्ताशी इतका एकरूप झाला होता की तो असे म्हणू शकला की मी जगत नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. तुम्ही कदाचित 20-25 वर्षांपासून विश्वासणारे म्हणून जगत असाल, परंतु आज मला आपणाला काही प्रश्न विचारायचे आहेत. काय तुम्ही तुमच्या तारणाऱ्या ख्रिस्ता सदृश्य होण्याची इच्छा कधी केली आहे? तुमच्यामध्ये लोकांना ख्रिस्त दिसतो काय? तुम्ही ख्रिस्तासारखे विचार करता काय? एखाद्या परिस्थितीमध्ये तुमच्या जागी ख्रिस्त असता तर तो कसा वागला असता असा विचार तुम्ही कधी केला आहे काय? परमेश्वर आम्हाला यशायाचे पुस्तक 55वा अध्याय 8 आणि 9 वचनांमध्ये सांगतो,
कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. तुम्ही कधी अशी इच्छा आणि प्रार्थना केली आहे का, की देवाचे निर्णय तुमचे निर्णय असावेत, त्याच्या कल्पना त्याचे विचार तुमच्या कल्पना व तुमचे विचार असावेत? हे सर्व तुम्ही तेव्हा कराल जेव्हा तुम्ही देवावर, ख्रिस्तावर मनापासून प्रीती करून त्याच्या आज्ञेप्रमाणे नवीन मनुष्य धारण कराल. तुम्हाला उत्तमते देण्याची देवाची इच्छा आहे, परंतु त्याकरिता तुम्ही त्याच्या आज्ञेत राहणे जरुरीचे आहे. परंतु तुमच्यातला जुना मनुष्य, जुना स्वभाव तुम्हाला तसे करू देत नाही, आणि तुमचा हा जुन्या व नवीन मनुष्यांमधला संघर्ष तुमच्या एकट्याचा संघर्ष नाही, तो देवाच्या सर्व लेकरांचा संघर्ष आहे. पौलाने देखील हा संघर्ष अनुभवला. रोमकरास पत्र 7 अध्याय 19 आणि 20 या वचनांमध्ये पौल म्हणतो, जे चांगले करावे असे मला वाटते ते मी करीत नाही, तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो, तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी बसणारे पाप करते. परंतु श्रोत्यांनो, या संघर्षावर नवीन मनुष्याला विजय मिळणे शक्य आहे, कारण ते करण्यासाठी पवित्र आत्म्याचे साह्य आम्हाला देण्यात आले आहे. कोरिंथकरास दुसरे पत्र 10 अध्याय 5 वचनात पौल सांगतो, तर्क वितर्क व देवज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. आम्ही या पृथ्वीवर असेपर्यंत ख्रिस्तासारखे परिपूर्ण कधीच होणार नाही, परंतु आमच्या ठायी ठेवण्यात आलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आम्ही देवाला संतोषकारक असे पौलासारखे ख्रिस्त सदृश्य जीवन जगू शकतो. आता आपण इफिस्करास पत्र 4 अध्याय 25 ते 27 ही वचने वाचूया. तो म्हणतो, म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहो. तुम्ही रागावा, परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका. पौलाने या अध्यायाच्या 17व्या वचनात विश्वासणाऱ्यांकरिता जे बंधन सांगितले त्याकडे तो आता पुन्हा वळला आहे. विश्वासणाऱ्यांनी विदेशांप्रमाणे चालू नये असे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारचा उपदेश पौलाने या पत्राच्या उर्वरित भागामध्ये दिला आहे. प्रत्येक जण सत्य बोला या उपदेशासह पुढच्या उपदेशाची सुरुवात करण्यात आली आहे. जेव्हा ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले त्याच वेळेस जुन्या मनुष्याचा त्याग करण्यात आला आणि खोटे बोलणारी जीभ व लबाडी करणारे हृदयही खिळून टाकण्यात आले. ख्रिस्ताला वधस्तंभावरचे मरण सोसावे लागले याचे एक कारण हे आहे की तुम्ही व मी असत्य बोलणारे आहोत. आम्ही सत्य बोलायला हवे. दावीद 116व्या स्तोत्राच्या 11व्या वचनात म्हणतो, मी अधीरपणे म्हणालो की सर्व मनुष्य लबाड आहेत. श्रोत्यानो, एक पवित्र शास्त्राचे अभ्यासक अनेक वर्षांपूर्वी दाविदाकडे निर्देश करून म्हणाले, दाविदाला ही गोष्ट अधीरतेमुळे जाणवली व मी यावर पुष्कळ विचार केला व मी अजूनही दाविदाशी सहमत आहे. सर्वसाधारण मंडळीतले अनेक प्रश्न सत्य बोलण्याने सुटू शकतात. श्रोत्यानो, विश्वासणारे एका शरीराचे अवयव असल्याने सत्य बोलणे ही त्यांच्याकरिता आज्ञाच आहे. एका व्यक्तीने एक फार हास्यास्पद असे उदाहरण दिले, परंतु या वचनातील सत्य त्या उदाहरणातून स्पष्ट होते. ते उदाहरण असे आहे, डोळ्याने पायाला किंवा पायाने डोळ्याला असत्य सांगू नये. जर एखादा वाळलेल्या गवताने झाकलेला खोल खड्डा डोळ्याला मजबूत जमिनीसारखा वाटला तर ती जागा खाली पोकळ आहे की पक्की आहे ह्याची खात्री करून घेण्यासाठी डोळा पायाचा उपयोग करून घेणार नाही काय? पाय खोटे सांगेल काय आणि त्याविषयी सत्य सांगणार नाही काय? आणि पुन्हा डोळ्यांना साप किंवा रानटी जनावर दिसले तर तो पायाला त्याविषयी खोटे सांगेल काय? पाय डोळ्यांना फसविणार नाहीत, कारण ते एका शरीराचे अवयव आहेत. तसेच डोळेही पायांना फसविणार नाहीत. त्याचप्रमाणे मंडळीमध्ये, सभासदांमध्ये प्रामाणिकपणा व सत्य यांचे अगत्य आहे. पौल पुढे म्हणतो, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. विश्वासणाऱ्याने काही लोकांवर काही परिस्थितीविषयी रागवावे अशी आज्ञा करण्यात आली आहे. आजकाल लोकांना असं वाटतं की ख्रिस्ती माणूस नुसता बडबड करणार आहे व सर्व परिस्थितीमध्ये तो गोडच बोलतो. लक्षपूर्वक ऐका, सत्याच्या संघर्षामध्ये कोणताही विश्वासणारा निर्विकार राहू शकत नाही.
त्याने विशेष करून दुसऱ्या विश्वासणाऱ्याच्या खोटे बोलण्याचा व इतरांची उणीधुणी काढण्याचा तिरस्कार करायला हवा. तथापि आम्ही पेत्राने सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीची घृणा किंवा फार तिरस्कार करता कामा नये. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 1 वचनात तो म्हणतो, म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून. श्रोत्यांनो, दुष्ट भावाचे वर्णन अर्ध्यारत किंवा साचलेला संताप असे करण्यात आले आहे. चूक सुधारण्यात आल्यानंतर वैरभाव राहता कामा नये. क्षमा करून विसरून जा, हे तत्व असायला हवे. तिरस्कार बाळगणे व पापी भावना बाळगणे यांनी सैतानाला आमच्या जीवनात वाव मिळतो. पुष्कळ लोकांमध्ये अशा प्रकारच्या मर्यादा असतात. ते काही लोकांचा तिरस्कार करतात, त्यांना ते क्षमा करून त्या तिरस्कारावर विजय मिळवू शकत नाहीत. जर एखादी व्यक्ती असत्य बोलणे सोडून देईल तर आम्ही तिला क्षमा करायला हवी आणि तिचे पूर्वीचे वागणे विसरायला हवे. प्रभू येशूने संताप प्रदर्शित केला. तो मंदिरात गेला आणि तेथे एक वाळलेल्या हाताचा मनुष्य होता. पुरुषांनी तो म्हणजे येशू काय करतो हे पाहण्यासाठी त्या माणसाला तेथे ठेवले होते. याचा त्याला राग आला. आपण त्याविषयी मार्क शुभवर्तमान 3 अध्याय 5 वचनात वाचतो. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या मनुष्याला सांगितले, आपला हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. असली गोष्ट केल्याबद्दल आपल्या प्रभूला या पुरुषांचा राग आला. आम्हाला असेही सांगण्यात आले आहे की देवाला दुष्टांचा दिवसभर राग येतो, परंतु ज्या क्षणी तो आपला दुष्टपणा सोडून त्याच्याकडे वळतो त्या क्षणी देवबाप त्याचे तारण करतो. विश्वासणाऱ्यांची वृत्ती अशा प्रकारची असायला हवी. एकदा खूप समस्या असलेल्या एका मंडळीतल्या एका विश्वस्ताविषयी मी असे ऐकले की खूप समस्या त्या मंडळीत असूनही हा सभासद त्या मंडळीत टिकून राहिला. या मंडळीत समस्या, कटुपणा, तिरस्कार व छोटे छोटे समूह होते. या मंडळीत देवाचे सेवक फार काळ टिकत नव्हते. एक गेलेत तर दुसरे येत असत. म्हणजे देवाचे सेवक त्या मंडळीचे नेतृत्व फार काळ करू शकत नव्हते. या मंडळीविषयी माहिती असलेल्या एका व्यक्तीने या सभासदाला विचारले की या सर्व कठीण परिस्थितीमध्ये तो कसा टिकून राहिला. यावर त्याने उत्तर दिले, मी अगदी निर्विकार बनतो आणि ते मला जसे वागवू पाहतात तसे वागवू देतो. पुष्कळ लोकांना वाटतं की ख्रिस्ती असणे म्हणजे अशा प्रकारे तटस्थ, निर्विकार, कोणाचीही बाजू न घेता राहणे होय. परंतु श्रोत्यांनो, मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे तटस्थ राहू शकत नाही. आम्ही एका मोठ्या युद्धात गुंतलेलो आहोत. त्याविषयी आपण नंतर पाहणार आहोत. परंतु आम्हाला तटस्थ राहता येणे शक्य नाही. ते कोमट पाण्यासारखे असणे आहे किंवा कुंपणावर बसलेल्या कावळ्याप्रमाणे आहे. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाय रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे.
तू मजसाठी रे ख्रिस्ता आता पॉल पुढे 28 आणि 29 ह्या वचनांमध्ये म्हणतो, चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरिता जे चांगले तेच मात्र निघो, यासाठी की तेणेकडून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे. श्रोत्यानो, पॉल म्हणतो चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये. माणूस त्याच्या पापी स्वभावामुळे खोटारडा आणि चोर आहे. लहान मुलांच्या वर्तनाकडे पाहिले तर हे लगेच लक्षात येईल. खट्याळ किंवा वाईट मुलांच्या टोळक्याला दुसऱ्यांच्या शेतातली कलिंगडे चोरायला आवडते. तेच जर त्यांनी शेतकऱ्याला मागितले तर तो एखादे कलिंगड सहज देईल, पण चोरलेले फळ खाण्यात त्यांना विशेष आनंद वाटतो. दुसऱ्यांच्या बागेतले पेरू व सीताफळे चोरणे हे त्यांना विशेष वाटते. पॉल या ठिकाणी म्हणतो की चोरी करणाऱ्याने यापुढे चोरी करू नये. जरी ते योग्य वाटत असले तरी बऱ्याच लोकांना वाचनाची फार आवड असते व त्या आवडीमुळे ते इतरांकडून पुस्तके वाचायला घेतात, परंतु त्यातील अनेकांना ती पुस्तके परत करण्याची आठवण मुद्दामच राहत नाही. ती परत करणे ते जाणीवपूर्वक विसरतात. ही सुद्धा एक प्रकारची चोरीच आहे. काहींना उसने घेतलेले पैसे परत करणे विसरण्याची सवय असते, आणि हे विसरणे खरंच विस्मृतीने झाले असेल तर ती गोष्ट वेगळी, पण हे विसरणे जाणीवपूर्वक होणे चोरीच आहे. पॉल पुढे म्हणतो, तर गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे उत्तम ते आपल्या हातांनी करून उद्योग करीत राहावे. विश्वासणाऱ्याने स्वतःच्या स्वार्थाकरिता श्रीमंत बनू नये, तर त्याने आपल्याजवळ जे काही अतिरिक्त आहे त्यातून गरजवंताला द्यावे. मी तर असे म्हणेन की आपण प्रभूच्या सेवेकरिता स्वनाकाराचे दान देणे आशीर्वादाचे कारण आहे. पॉल आणखी म्हणतो की विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण करू नये, म्हणजे त्यांनी काही अश्लील घाणेरडे बोलू नये. विश्वासणाऱ्याची अश्लील बोलणारी जीभ त्याच्या अशुद्ध जीवनाचे चिन्ह आहे. जे विश्वासणारे अश्लील उदाहरणे सांगतात किंवा तसलेच काही बोलतात ते आपल्या दुष्ट व अशुद्ध हृदयाला प्रगट करतात. आपण असे म्हणू शकतो की जे आडात म्हणजे विहिरीत आहे तेच पोहऱ्यात येईल. प्रभू येशूने आम्हाला मत्ते कृष्णवर्तमान 15 अध्याय 11 आणि 18 आणि नंतर 19 या वचनांमध्ये सांगितले की जे तोंडात जाते ते मनुष्याला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते मनुष्याला विटाळविते. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व मनुष्याला विटाळविते. अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. शपथा वाहणे आणि अश्लील बोलणे यावरून व्यक्तीचे अंतरंग स्पष्ट होते व अशा विरुद्ध पवित्र शास्त्र आम्हाला कडक इशारा देते. विश्वासणाऱ्याचे बोलणे वरच्या पातळीवरचे, बोध करणारे व इतर विश्वासणाऱ्यांना उत्तेजन देणारे असायला हवे. पॉल एके ठिकाणी सांगतो की आमचे बोलणे रुचकर, कृपायुक्त असायला हवे. आम्ही जीवनाचा आनंद भोगावा, विनोद करावा, त्यात काही गैर नाही, परंतु आमचे विनोद अश्लील किंवा घाणेरडे असू नयेत. पुढे तो 30व्या वचनात काय म्हणतो पहा, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. पवित्र आत्मा दुखावल्या जाईल असा आहे. त्याला दुखावणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत? ज्या अपराधांची यादी करण्यात आली आहे ते अपराध त्याला खिन्न करतात. जेव्हा विश्वासणारा खोटे बोलतो तेव्हा पवित्र आत्मा खिन्न होतो. जेव्हा विश्वासणाऱ्याच्या मनात घाणेरडे विचार येतात तेव्हा पवित्र आत्मा खिन्न होतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुखावली जाते तेव्हा काय होते? ती व्यक्ती संबंध तोडून टाकते. जर तुम्ही पवित्र आत्म्याला दुखावले तर त्याच्या तुमच्याबरोबर असलेल्या सहभागितेमध्ये खंड पडतो, ती तुटते आणि पवित्र आत्मा तुमच्या जीवनात कार्य करू शकत नाही. पौल आम्हाला आठवण करून देतो की आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित करण्यात आले आहे. यातून ही गोष्ट स्पष्ट होते की जरी आमच्या वागण्याने पवित्र आत्मा खिन्न होत असला तरी तो आम्हाला कायमचे सोडून जात नाही, कारण त्याच्याद्वारे आम्हाला मुद्रित करण्यात आले आहे. ज्या क्षणी आमचा ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाला त्या क्षणी आम्हाला पवित्र आत्म्याने मुद्रित केले गेले. ही गोष्ट खरोखर अद्भुत आहे. पॉल सांगतो की आम्हाला तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित करण्यात आले आहे, म्हणजे ज्या दिवशी तो आम्हाला येशू ख्रिस्तासमोर सादर करेल त्या दिवसापर्यंत त्याने आम्हाला मुद्रित केलेले आहे. विश्वासणारा पवित्र आत्म्याचे
त्याच्यामध्ये तारणाच्या दिवसापर्यंत असलेले कार्य रोखू शकत नाही किंवा पवित्र आत्म्याची स्वतःवर असलेली मुद्रा फोडू शकत नाही, परंतु तो पवित्र आत्म्याला खिन्न करू शकतो. खरा फरक हा आहे श्रोत्यानो, की काही विश्वासणारे खिन्न झालेल्या पवित्र आत्म्यासह जगतात, तर काही विश्वासणारे खिन्न न झालेल्या पवित्र आत्म्यासह जगतात. पॉल पुढे काय म्हणतो ते पहा. 4 अध्याय 31 आणि 32 वचने. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येऊत, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारू व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. ही शेवटची 2 वचने एकमेकांच्या विरुद्ध आहेत. 31व्या वचनातही पवित्र आत्म्याला खिन्न करणाऱ्या गोष्टींची यादी देण्यात आली आहे. ही पापे भावनिक स्वरूपाची आहेत, आणि आम्ही जो भावनिक प्रतिसाद द्यावा अशी देवाची इच्छा आहे तो 32व्या वचनात सांगितलेला आहे. कटुता म्हणजे मनाची चिडचिडी अवस्था, आणि या अवस्थेमुळे दुसऱ्यांविषयी कठोर व असह्य मते तयार होतात. एकदा एक ख्रिस्ती व्यक्ती माझ्याकडे येऊन दुसऱ्या व्यक्तीविषयी कटू बोलली. त्यावेळेस माझ्याबरोबर असलेली तिसरी व्यक्ती मला नंतर म्हणाली, त्या माणसाचे बोलणे फार गंभीरपणे घेऊ नकोस, कारण तो कटुतेने बोलत आहे. पुष्कळ लोक कटुतेने बोलतात आणि त्यामुळे मने दुखवतात. यामुळे पवित्र आत्माही खिन्न होतो. संताप व क्रोध ही तीव्र भावनांचा उद्रेक आहेत. एका व्यक्तीने या दोन्हीमध्ये फरक केला आहे. त्यांच्या मते संताप तीव्र भावना व्यक्त करणार आहे, तर क्रोध स्थायी भाव आहे. कलकलाट करणे म्हणजे किंवा गलबला करणे म्हणजे समजुतीत असलेले हक्क व तक्रारी ठासून मांडणे. मंडळीमध्ये काही लोक असे असतात की देवाच्या सेवकाने त्यांच्याशी हस्तांदोलन न केल्यास देवाचे सेवक त्यांच्याकडे लक्ष देत नाही असे त्यांना वाटते. कधीकधी त्यांना आपला अपमान झाला असे जराही वाटले तरी ते कलकलाट करतात, गलबला करतात. देवाच्या सेवकाने सर्वत्र धावपळ करून प्रत्येकाशी हस्तांदोलन केलेच पाहिजे असे कोणी म्हणू शकते काय? या वागण्यामुळे पवित्र आत्मा दुखावला जातो. अभद्र भाषण म्हणजे दुर्भाषण होय, आणि बदनामी करणे असाही त्याचा अर्थ होतो. आपण याआधी पाहिले की दुष्टभाव म्हणजे साचलेला किंवा गोठलेला तिरस्कार होय. पॉल म्हणतो की ही सर्व तुम्हापासून दूर करण्यात येऊ. या वाक्यासाठी मूळ ग्रीक भाषेत जो काळ वापरला आहे त्याचा अर्थ असा होतो की पवित्र आत्म्याला न दुखवण्यासाठी ताबडतोब आज्ञापालन करणे. ही पापे दूर करण्यासाठी आम्ही निर्णय घ्यायला हवा. ही सर्व पापे सोडून देऊन देवाला संतोष होईल असे जीवन जगणे तुम्हाला व मला शक्य आहे, परंतु त्यासाठी आज्ञापालनाची गरज आहे व या आज्ञेनुसार चालल्याने देवाचे गौरव होते. वैयक्तिकरित्या आम्हाला देवाचे विशेष आशीर्वाद मिळतात व आम्ही जगासमोर देवासाठी साक्षीचे पात्र बनतो. 32व्या वचनात विश्वासणाऱ्याने कसे वागावे याचे मार्गदर्शन देण्यात आले आहे. त्याच्या जीवनात पोकळी असू नये याकरिता त्याचे वागणे कसे असावे हे या ठिकाणी सांगितले आहे. पॉल म्हणतो की आम्ही विश्वासणाऱ्यांनी एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू असायला हवे. कनवाळू या शब्दातून चांगुलपणाची तीव्रता व्यक्त होते. कनवाळूपणा म्हणजे खोलवर माया किंवा प्रीती. काही विश्वासणारे तसे असतात. ते फार चांगले स्नेही किंवा मित्र असतात. तुम्ही जर संकटात असाल किंवा दुःखात असाल तर कोणताही परिचय नसताना सुद्धा ते आपला हात तुमच्या खांद्यावर मायेने ठेवतील. तुमच्यासाठी कळकळीने प्रार्थना करतील. तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांचे हृदय हेलावेल. याला कनवाळूपणा म्हणतात. असे कनवाळू ख्रिस्ती विश्वासणारे आम्ही असायला हवे. आमच्याकडे सहाय्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना आमच्यामध्ये ख्रिस्ताची प्रीती, त्याचा कळवळा व कनवाळूपणा दिसायला हवा. ही गोष्ट अवघड नाही श्रोत्यानो. आम्ही आमच्या जीवनात जसजसे पवित्र आत्म्याला वाव देऊ लागतो तसतसा पवित्र आत्मा आमच्यामध्ये त्याचे फळ म्हणजे कनवाळूपणा किंवा चांगुलपणा, प्रीती यांना विकसित करतो. पॉल पुढे म्हणतो एकमेकांची क्षमा करा, म्हणजे एकमेकांच्या चुकांची एकमेकांना क्षमा करा. एकमेकांच्या चुकांची देणे घेणे यांना त्याप्रमाणे क्षमा करायला हवी. दुसऱ्यांच्या चुका आम्ही बहिर्गोल भिंगातून न पाहता त्यांची क्षमा करायला हवी. पॉल म्हणतो जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. या सर्व गोष्टी 2 कारणांसाठी करायला हव्यात. एक तर आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करू नये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षमा करणे कायद्याचे बंधन नाही, तर ते कृपाळूपणाचे लक्षण आहे. क्षमा करणे ही नियमशास्त्राची आज्ञा नाही. ख्रिस्त आमच्या पापांच्या क्षमेकरिता मरण पावला.
म्हणून देवाच्या कृपेच्या आधारावर क्षमा करणे आम्हाकरिता अगत्य आहे. आमची क्षमा करण्यात आली आहे म्हणून आम्ही क्षमा करायला हवी, असे नाही की आम्हाला क्षमा मिळावी म्हणून आम्ही क्षमा करायला हवी. श्रोत्यांनो, प्रभू येशूने आपले बलिदान करून आम्हाला सर्व प्रकारे आमच्या पापांची क्षमा दिलेली आहे, म्हणून आम्ही सुद्धा इतरांना क्षमा करावी. परमेश्वर पिता ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. विश्वासणाऱ्याने बालकासारखे असू नये. आजचा प्रश्न: कोणत्या दिवसापर्यंत आपण देवाच्या पवित्र आत्म्याच्या योगे मुद्रित झालो आहोत? ए. प्रकाशाच्या, बी. न्यायाच्या, सी. मुक्तीच्या, डी. क्रोधाच्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आमच्या जीवनातील चुका, अपराध हे आमच्यासाठी पाप असे आहेत. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही अशा पापांपासून दूर राहणे आवश्यकच आहे. आपण पाहिले की पौलाने इफिस येथील मंडळीला काय मार्गदर्शन केले. होय, आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नये. प्रियानो, काय आपण ख्रिस्ती या नात्याने देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करतो? काय आम्ही जे दिनचर्यासाठी दिलेले नियम आहेत ते आम्ही आपल्या जीवनामध्ये पालन करणार आहोत? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. तुझी इच्छा आहे की आम्ही योग्य आचरण करावं, आणि म्हणूनच प्रभूजी, आज ज्या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रभूजी, खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टी पाळण्यासाठी आम्हाला तुझं साह्य हवं आहे. प्रभूजी, तुझी कृपा आम्हाला हवी आहे, आणि म्हणूनच आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावतो. तू आम्हाला साह्य कर की जेणेकरून प्रभूजी या सर्व गोष्टी आम्ही आत्मसात करू शकू, आणि आमच्या प्रत्येक आचरणाच्याद्वारे, कृतीच्याद्वारे केवळ तुलाच संतोष मिळू शकेल. आणि म्हणूनच बापा, या सर्व विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.